वेलकम बॅक टू द चॅनल. नमस्कार मंडळी, मी अम्या तुमचं स्वागत करते या नवीन वर्टिकल मिनी व्लॉगमध्ये. रिसेंटली आम्ही गेलेलो होतो मुळशीतील मिओमीच्या केशर फार्म रिसॉर्टला. पोचल्या अमायरांनी मला हे छान फुल दिलं. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या रूमवर. हे बघा, अशा प्रकारच्या सिम्पल रूम्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि त्यामुळेच हे अफोर्डेबल पण आहेत. आणि हे बघा, रूमला अशी अटॅच एक बाल्कनी आहे, ज्या बाल्कनीमधून तुम्हाला असा छान व्ह्यू मिळतो आणि त्या व्ह्यूचा आनंद घेत तुम्ही इथे मस्त टाईम स्पेंड तुमचा करू शकता. खालचा पूर्ण हे ग्राउंड जे आहे ते सुद्धा दिसतं आणि आजूबाजूचा तुम्ही परिसर बघा, किती छान ग्रीनरी आहे आणि छान असे पहाड वगैरे होते. तर खूपच सुंदर असं वातावरण आहे तिथलं. आणि हा जो भाग आहे ना, हा मुळशीमध्ये येतो. आणि बाहेर आपण कधीही कुठे स्टेकेशनसाठी जातो तर सगळ्यात आधी आपण काय बघतो, तर छान अशी बाल्कनी आहे का. आणि मला तर या ठिकाणी रूमपेक्षा जास्त बाल्कनीच आवडली, कारण बाल्कनीमधून असा छान व्ह्यू अनुभवायला मिळत होता. त्यामुळे आल्याच अमायरा जाणार होती खेळायला, पण मी तिला कसंतरी करून म्हटलं की पहिले रूममध्ये जाऊया, मग जातो वाटल्यास खेळायला. पण इतकी छान जागा दिसल्यावर मुलं कुठे ऐकतात, गेलीच ती शेवटी खाली खेळायला. हे बघा, आणि भरपूर वेळ खाली अशी छान खेळत राहिली. आणि थोड्या वेळाने मी सुद्धा खाली आले, हिच्याबरोबर खेळायला लागले. असे मला सुद्धा ना असं लहान होऊन जगण्यात खूप जास्त मजा वाटते आणि या छोट्या छोट्या गोष्टीतच मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो. आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे हे बघा, किती सारे चिक्कू या ठिकाणी लागलेले आहेत, आंबेसुद्धा लागलेले आहेत, बरेच फळांचे झाडं आणि फुलांचे झाडं या ठिकाणी आहेत. तर आता झाली आहे चहाची वेळ, आम्ही आलेलो आहे चहा घ्यायला म्हणून. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे ना अशी आमराई आहे आणि तिथे असे खाट टाकलेले होते. तिथे बसून आम्ही चहा आणि भजी यांचा आनंद घेतला मस्तपैकी. आणि तोपर्यंत झालेली होती सूर्यास्ताची वेळ आणि सनसेट तुम्ही बघू शकता किती छान वाटतोय. आणि मी मस्त खाटेवर बसून या सगळ्याचा आनंद घेत होती. आपण दररोज कामाच्या व्यस्ततेमध्ये असतो आणि यामध्ये ना आपल्याला जरासा वेळ निवांत असा हवा असतो, तर अशा प्रकारची जागा आपल्याला ना अशी रिलॅक्सेशन फील करून देते. आणि ही जागा तशीच आहे जी तुम्हाला अगदी रिलॅक्स फील करून देईल. या ठिकाणी बघा किती मोठं ग्राउंड आहे आणि सगळे छान असे खेळत बसलेले आहेत. हे बघा, इतका सुंदर हा पॉन्ड पण त्यांनी बनवलेला आहे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी म्हणून खास. आणि त्यानंतर आम्ही गेलो ओंकार आणि अमायराचा सगळ्यात आवडती जागा म्हणजे स्विमिंग पूल. त्यांना फार आवडतं पाण्यामध्ये उतरायला आणि स्विमिंग वगैरे करायला. तर दोघंही जणं ते स्विमिंगचे सगळे ड्रेस वगैरे घालून आले. जवळपास 1-1.5 तास त्या दोघांनी पण इथे छान वेळ घालवला मस्तपैकी. मी बाहेरच होती, मी फक्त यांचे फोटो व्हिडिओ शूट केले आणि निवांत वेळ मिळाल्यावर मी स्वतःचे सुद्धा बरेच फोटो व्हिडिओज या ठिकाणी काढले. आणि स्विमिंग करून हे दोघंजणं पार थकलेले होते. नंतर जेवणाची वेळ झाली आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता आम्ही दोघीजणी छान इथे ना असे जे खाट टाकलेले होते, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तर खूप वेळ आम्ही ना इथे बसलेलो होतो आणि छान गप्पा गोष्टी केल्या. अमायराला सुद्धा इथलं जेवण खूप आवडलं. खूप साधं आणि लहान मुलांना सुद्धा चालेल अशा प्रकारचं इथे जेवण होतं. जेवण केल्यानंतर आम्ही बराच वेळ बॅडमिंटन खेळलो आणि मग झोपलो. आणि ही आहे संडेची मॉर्निंग. तर इतका सुंदर व्ह्यू दिसत होता बाल्कनीमधून आणि इथे पण छान 15-20 मिनटं मी बऱ्याच वेळी उभी होती. इथे ना एक बॉईजचा ग्रुप आलेला होता आणि त्यांनी मस्तपैकी एक स्पीकर आणलेला होता. तर रात्री त्यांनी इतके मस्त मस्त गाणे लावलेले होते. आमचंसुद्धा फुल एंटरटेनमेंट झालं रात्री काल. बॅडमिंटन खेळता खेळता बरेच वेळ आम्ही ते मस्त मस्त गाणे ऐकले. मूड फ्रेश होऊन जातो यार गाणे ऐकले की. आता माझी अंघोळ झालेली आहे आणि मी छान इथे तयारी करते आहे. इथे एक छोटासा आरसा आहे असा, म्हणजे कबडला जो लागून असतो तसा. आणि इथे मी तयारी केली आणि नंतर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी म्हणून. हे केशर आंब्याचं फार्म आहे, जसं मी सांगितलं. खालपर्यंत लोंबलेल्या होत्या, इतक्या कैऱ्या त्या ठिकाणी लागलेल्या होत्या, इतकं मस्त वाटत होतं. इव्हन पेरू बाकीचे झाडं पण भरपूर आहेत. तर हे बघा किती मस्त दिसत आहेत. खालपर्यंत आलेले आपण हाताने टचसुद्धा करू शकतो, पण तोडू शकत नाही कारण त्यांची परवानगी घ्यावी लागते. जर तुम्हाला हवे असतील तर विदाऊट परमिशन तुम्ही इथले आंबे तोडू शकत नाही. फळझाडं तर आहेतच, पण फुलं पण बघा किती लागलेले आहेत या ठिकाणी. असे वेगवेगळ्या कलर्सचे फुलं या ठिकाणी लागलेले होते. तोडायला नको खरं तर, पण मला राहावलंच गेलं नाही आणि मी तोडलं. आणि इकडे हे मी करत असताना अमायरा तिकडे गेली खेळण्यासाठी पुन्हा. तर तिचं काही खेळणं संपतच नव्हतं. तिला जितका वेळ मिळाला ना ती इथे यायची आणि झोका घेत बसायची. भरपूर वेळ तिने या ठिकाणी घालवला, तिला खूप मजा आली. हे बघा, राहण्याचं जे ठिकाण आहे ते दुरून हे असं दिसतं
आणि सगळी सोय याच ठिकाणी आहे आणि सगळ्या रूम्स फुल होत्या. कपडेसुद्धा वाळत तुम्हाला इथे दिसत असतील. काल आम्ही ना उशिरा आलो, त्यामुळे बराच भाग आम्ही इथला बघितलेला नव्हता. त्यामुळे आज आम्ही थोडं एक्सप्लोअर करायचं म्हणून फिरत होतो, तर आम्हाला ही मस्त केळीचे झाडं वगैरे दिसले. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती छान या ठिकाणी केळी लागलेली होती. पॉन्डच्या जस्ट बाजूलाच हे असे केळीचे झाडं वगैरे लागलेले आहेत. हे बघा, इथे तुम्हाला लिहिलेलं सुद्धा दिसेल, फणसाचे झाड, माडाचे वृक्ष, अंजिराचं सुद्धा झाड होतं. आणि याच्याच जस्ट बाजूला असा हा पाळणा होता. तर तिथे अमायरा बसली होती, म्हणून मी तिला छान अशी झोका देत होती तिथे. चला, अजून काही झाडं असतील तर बघूया म्हटलं. इथे अर्जुन वृक्ष, वेड्याची पानं, अंजिराची झाडं, त्याच्यानंतर जांभळाचं झाड होतं. सगळीकडे ना या ठिकाणी नुसती ग्रीनरी आहे, सगळीकडे झाडं आहे, छान छान झाडं लावलेले आहे आणि खूप छान प्रकारे मेंटेनसुद्धा केलेले आहेत. अमायराला कुठे फ्लावर्स दिसले की ती नेहमी मला देते आणि मला ही तिची सवय खूप आवडते. मी नेहमीच ॲप्रिशिएट करते या गोष्टीसाठी तिला, जेव्हाही ती मला फ्लावर्स देते. म्हणजे अमायराच्या बाबांना सुद्धा कधी देण्याचं लक्षात नाही राहणार, पण अमायरा मात्र एकदम आठवणीने मला फ्लावर्स देते, तिला कुठेही दिसलं तरी. आणि त्याच्यासाठी मी खरं स्वतःला ब्लेस समजते, इतकी गोड मुलगी मला देवाने दिली. आणि असे छान क्षण एक दुसऱ्यांसोबत अनुभवायसाठी सुद्धा असा छान वेळ आपल्याला काढावा लागतो फॅमिलीसाठी. त्यामुळे तुम्ही जर हा ब्लॉग माझा बघत असाल आणि तुम्ही वेळ काढत नसाल किंवा खूप दिवसांपासून कधी तुम्ही आता फॅमिलीबरोबर गेला नसाल, तर थोडासा वेळ काढा सॅटर्डे संडेला वगैरे आणि अशा छान निवांत ठिकाणी, रिसॉर्टमध्ये म्हणा, तुमच्याजवळ आसपास कुठे अशा प्रकारची जागा असेल तिथे तुम्ही जाऊन या आणि तुमच्या फॅमिलीबरोबर नक्की वेळ घालवा. काल मी तुम्हाला याच ठिकाणी इव्हनिंगचा व्ह्यू दाखवला होता आणि मॉर्निंगचा जो व्ह्यू आहे अशा प्रकारचा आहे स्विमिंग पूलचा. मी अमायराला सुद्धा बोलली की जर तुला जायची इच्छा असेल तर, छान ऊन आहे, तुला जायचं असेल तर जाऊ नये. पण तिला लागलेली होती भूक, तर म्हणाली की नको, आता आपण नाश्ता करण्यासाठी जाऊया. म्हणून मग इथे थोडासा वेळ घालवल्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. आपण जेव्हा कुठे जातो आणि तिथे जर जेवणाची सोय चांगली नसेल तर आपला खरंच मूड ऑफ होतो आणि तेच जर तिथे जेवणाची सोय जर उत्तम असेल तर आपलं मन खरंच प्रसन्न होतं. आणि इथे आल्यापासून आम्हाला जेही काही मिळालं, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ते सगळं काही खरंच खूप छान होतं. आता तुम्ही बघू शकता, ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव आहे आणि पोहे होते आणि कॉफी आहे. कॉफी आणि चहा दोन्ही पण होता. तर ते सगळंच काही अप्रतिम होतं. इवन अमायरासुद्धा छान प्रकारे खाऊ शकली, एवढंच ते तिखट होतं. असं नाही की खूप तिखट आहे तर लहान मुलं खाऊ शकत नाही आहे वगैरे, असं नव्हतं. तर सगळ्यांना आवडेल अशा प्रकारची इथे टेस्ट होती. इथे गेलेली असताना मला एक ब्लॉगर फ्रेंड पण मिळाला. माझ्या मागे जो दिसतो आहे ना ब्राऊन कलरची टी शर्ट घातलेला, तो सुद्धा ब्लॉगर आहे पुण्यातला आणि फूड ब्लॉगर. तो सुद्धा सगळ्या फूड आयटम्सचे फोटो व्हिडिओज कॅप्चर करत आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आमचा वीकेंड आम्ही या ठिकाणी खूप छान प्रकारे घालवला. ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही आहे मिओमी इंडियाची. मिओमी इंडियाच्या अजून बऱ्याच प्रॉपर्टी आहेत, त्याच्यापैकी ही एक आहे. आता तुम्ही जर इथल्या प्राइजेस विचाराल तर 2,000 ते 2,500 इथल्या रूमच्या प्राइजेस आहेत पर नाईट, इन्क्लुडिंग फूड. आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल, ग्रुपमध्ये जर तुम्ही गेलात त्या ठिकाणी, तर तुम्हाला 1,800 ते 2,200पर्यंत प्राइजेस मिळू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.